फुल ऑन. आणि प्रायोरिटी चेक इन आणि प्रायोरिटी पास असल्यामुळे खूपच फायदा होतो आहे. थँक्स फॉर द सो फायनली गाईज आम्ही फुकॉकला पोचलेलो आहे. लुक लाईक दिस. टेडी बेअर म्युझियम इकडे तो हे इंडोशीन मार्केट आहे इकडे. सो गाईज वेलकम टू माय ब्लॉग. फायनली एक मी ब्लॉग बनवतोय. खूप वर्षांनंतर ट्रॅव्हल करतोय बिकॉज आणि थोडं लांब ट्रॅव्हल केलं म्हणून मी हा ब्लॉग चालू केलेला होता. आता तुम्हाला पहिल्यापासून घेऊन जातो कुठून चालू केलं, आता कसं जर्नी झाली आता, कारण की मध्ये मी काय शूट असंच केलं आहे मध्ये. सो वेलकम टू माय ब्लॉग. आम्ही आलो आहे फुकॉकला आणि बरेच दिवस प्लॅन करत होतो कुठेतरी जायचं आहे, तर मग फायनली हा प्लॅन झालेला होता आणि सक्सेसफुल ही झाला. आता आलो आहे, फर्स्ट डे आहे आमचा फुकॉकला. आल्यावर 12 वाजता आम्ही पोचलो इथे. त्याच्यानंतर मग इथे येईपर्यंत असे 2चं चेक इन होतं आमचं. सो लेट्स स्टार्ट विथ द फर्स्ट. आम्ही चालू केलं तिथून आणि तिकडे भेटूया आणि त्याच्यानंतर कसा ब्लॉग केला आहे आम्ही त्याच्यानंतर मी दाखवतो तुम्हाला. सो वेलकम बॅक टू माय चॅनल आणि वेलकम टू सर्वेश टाकळे व्लॉग्स. आणि सलोनी पण आहे माझ्यासोबत. सो दोघंही व्लॉग करणार आहोत एकत्र माझ्या चॅनलवरनं. सो भेटूया. चलो बाय गाईज. Hi guys, so we are in ROPPO. what? अरे कहना क्या चाहते हो? We are in Adani Lounge Access right now. So we are in Adani Lounge Access आणि इकडे right now. सगळं फ्री आहे. आम्ही खातोय सगळं फ्री. आणि इकडे पॉल्सची ग्रेव्ही पण आहे. पॉल्स चायनीज स्पेशल दादरचं इकडनं माही. स्पेशली मी हुनन ग्रेव्ही मागवलेली त्याकडनं. ही पॉल्सहून खास अदानी लाउंज मध्ये आणलेली आहे. पॉल्सचं सगळे येते इकडे. कसं आहे? त्यामुळे व्हाईट सॉस पास्ता पण आहे. मी तर अजून फक्त हे सगळं स्टार्टर वगैरे खातोय. आणि स्टार्टर पितोय. सो हाऊ वॉज युअर एक्सपिरियन्स? लाऊंज मस्त एकदम चिल. आज गर्दी नाही, काय नाही, टेन्शन नाही. आमची फ्लाईट पण खूप लेट आहे, अजून 1 तास अजून आम्ही आहे. लवकर आलो आहे लाउंज ॲक्सेससाठी. लाऊंज एक्सेस घेतला आम्ही. 2 तास इथे बसायचं होतं. अँड आज काय केलं 12:40 AM इन द नाईट बिकॉज अँड राईट नाव इट्स 10:45. 10:40 झालेले आहेत. अजून 2 तास आहेत. बघूया. लेट्स एक्सप्लोर दिस एअरपोर्ट राईट नाव आणि लाऊंज एक्सेस. इथं टाईमपास करायचा आणि इकडे निघून जायचं सर्वी. हो, तिकडनं घरी जायचं दादा. फ्री लाऊंज एक्सेस मिळाला आपल्याला. पेड प्रमोशन आहे का? जर तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असेल तर तुम्ही पण घेऊ शकता. आणि जर तुम्ही थॉमस कुककडनं फॉरेक्स कार्ड घेतलं 25,000 तर तुम्हाला 2500 लोड करायला लागतील. त्यानंतर तुम्हाला लाऊंज एक्सेस मिळतो. तर पहिले डॉलर लोड करा, आता क्रेडिट कार्डवर या, कसंही या, तुम्हाला पाहिजे तसं या. फ्री वायफाय इज ऑल्सो देअर. फ्री वायफाय. थँक्यू. आता चाललेलो आहे बोर्डिंग करायला फ्लाईट. अँड दिस इज द रनवे ओव्हर हिअर. फुल ऑन. आणि प्रायोरिटी चेक इन आणि प्रायोरिटी पास असल्यामुळे खूपच फायदा होतो आहे. थँक्स फॉर द हळूहळू नाव. आमची फर्स्ट फ्लाईट आहे ही एकत्र. हिची तर फर्स्ट फ्लाईट आहे. माझी फर्स्ट फ्लाईट नाही, इंटरनॅशनल फर्स्ट आहे. बघूया एक्सपिरियन्स. इंटरनॅशनल फर्स्ट. येस, लेट्स गो राईट नाव. हाय.
33AB है चिकन मॉम्बोर्ड ऑन है सो फायनली गाईज पोचलेलो आहे होचिमिन सिटीला. सेकंड फ्लाईट आहे इकडनं. सो लेट्स सी किती वेळ लागतो इकडं जायला. T1 टर्मिनलला जायचं इकडनं. आता शटल इकडे आहे सर्व्हिसेस. सो लेट्स सी शटलनी जाऊया की चालत पण जाऊ शकतो, बट शटल इज द बेस्ट ऑप्शन आय थिंक. सो लेट्स गो फ्रॉम द शटल ओनली. सो गाईज आम्ही इकडे शटल नाही घेतली, आम्ही चालत गेलो T1 टर्मिनलला. सो बोर्डिंग अ सेकंड फ्लाईट नाव and it's 11:15 and we'll reach Phuket by 12:20. 1 hour flight. This is a 1 hour flight आणि खूपच फॉरेनर्स आहेत भाई. आपण थांबा. सो फायनली गाईज आम्ही फुकॉकला पोचलेलो आहे खूप वेळानंतर. 2 फ्लाईट चेंज करून आणि जरा सलोनीला हे फोटोग्राफी करायची इकडे. बघा सलोनी आता तिथे फोटो काढणार आहे इकडे. विजिट फुकॉक. अच्छा तिकडे काढायचं का तुला? तिथे काढायचं आहे. वेलकम टू फुकॉक सलोनी. हा फर्स्ट इंटरनॅशनल ट्रिप टुगेदर. कसं वाटतंय तुला फुकॉक? आतापर्यंत अजून बाहेर नाही गेलं. सगळे वाट बघतात आपले ड्रायव्हर्स. आपला ड्रायव्हर आलेला आहे इकडे आणि हा पाच ग्रुप फुल ऑन वॅन बाय. चला हा वॅन आहे आणि हा वॅन चालवणार आहे आपली. फुल वेदर एकदम सनी वेदर आहे. हा येस वेलकम टू फुकॉक. फोटो काढायला हा. Có thể gọi điện thoại và hỏi xem chúng tôi có thể nhận phòng sớm được không? Tôi cũng không rõ bởi vì đặt phòng. अरे कहना क्या चाहते हो? सो गाईज फायनली आम्ही आमच्या रिसॉर्टवर पोचलेलो आहे. रिसॉर्ट एक नंबर आहे बाई, काय बोलू तुम्हाला. हे इथे बाल्कनी आहे सगळं आपल्यावरती आणि इकडे बघा पूल बघा. बीच टच रिसॉर्ट आणि खूपच सुंदर आहे. इकडे ड्रिंक्स सगळं आहे इकडे. सलोनी इज व्हेरी एक्सायटेड टू गो ऑन द बीच. सो फायनली गाईज आपण पोचलेलो आहे आपल्या हॉटेलच्या रूममध्ये आणि दिस इज द डोअर. आणि हा आपला स्पेशियस रूम आहे मस्तपैकी. दिस इज द वॉशरूम. दिस लुक लाईक दिस. त्याचं मिरर, स्मॉल मिरर मस्तपैकी. आणि इकडे बाई हे काय सीन आहे. हे असं बघू पण शकतो वाटतं बाहेरून. तुटेल जाऊन दे नाही होत आहे. अँड दिस इज द बेड. दिस इज द बाल्कनी. दिस इज द व्यू. कडक वाला व्यू है भाई. आणि इधर से तो भाई सी व्यू है भाई साहब. कड़क. आहा ये कड़क माल है. सी व्यू के साथ अपना रूम है. चलो अंदर जाते हैं, थोड़ा चेंज वेंज करते हैं आणि नंतर मग आपण जायचं आहे ग्रँड वर्ल्डला. सो इकडनं जाणार आहोत आम्ही ग्रँड वर्ल्डला. खूप गरमी आहे भाई. मुंबई एवढाच क्लायमेट आहे इकडे पण. बघू शकतात थोडासा चिकट झालेला आहे. आता मस्त फ्रेश होतो आणि परत भेटूया आपण. भाई साहब ये इम्पॉर्टंट चीज है. ये सबसे इम्पॉर्टंट चीज है. आणि हा हे ओपन करू शकते सलोनी. हे काय ओपन करून काय फायदा नाही याचा, कारण की बाहेरून काही दिसत नाही. बघूया सलोनी दिसते का? दिसते रे. ते काय हाताला बघायचं की काय ह्याच्यात पण. चलो भाई
थोडा चेंज करते हैं अँड विल गेट रेडी अँड बघूया पुढे ग्रँड वर्ल्डला जायचं आपल्याला. सो गाईज तर रेडी झालो आहे परत आणि निघालो आहे ग्रँड वर्ल्ड इकडे. ग्रँड वर्ल्ड हे फुकॉकचं एक प्राईम लोकेशन आहे आणि तिथे सगळं टुरिस्ट स्पॉट आहे. युरोप सारखं व्हेनिस आहे तिकडे असं म्हणतात, तर मिनी व्हेनिस टाईप आहे. सो लेट्स सी तिकडे कसं काय असणार आहे. अर्धा तास लागतो आमच्या हॉटेलपासून, सगळं जवळ आहे बिकॉज हा 50 किलोमीटरचा आयलंड आहे पूर्ण. आणि तुम्हाला इकडे यायचं असेल तर गुगल ट्रान्सलेटर डाउनलोड करून या. मस्त आहे बिकॉज ज्यांना इंग्लिश कळत नाही, इंग्लिश नाही कळत ना, हिंदी नाही, तर हिंदी तर सोडूनच द्या. इंग्लिश नाही कळत तर हिंदी काय ट्रान्सलेटच करून बोलायचं यांच्याशी, नाही तर मग ते कळणारच नाही काय. जिथे जातो तिथे ट्रान्सलेटर करायला लागतोय. तर बेसिकली इंग्लिश आणि व्हिएतनामीज थोडंसं तुम्हाला गुगल ट्रान्सलेट करून त्यांना समजावायला लागतं की काय आहे, कसं आहे, कुठे आहे, काय आहे. सो डिफिकल्ट आहे थोडंसं इकडे कम्युनिकेट करणं. बट लोकेशन बाप आहे भाई, लोकेशन स्वस्त आहे. कुठेतरी आपण आणि ही जी मी घेतली आहे बियर ती फक्त 50 रुपयाची आहे. 77 50 रुपयाची हो 77 नाही 50ची आहे. 50ची आहे ही. तर मग बियर तर पाण्यासारखी स्वस्त आहे, असं गोवामध्ये मिळतं तशी. पियालाच नसेल नाही पाणी पितं, पाणी पण पाणी स्वस्त आहे. हो 30 रुपयाला बॉटल 1 लिटरची, 1.5 लिटरची. पण नॉर्मली आपल्या एवढंच आहे, आपल्याकडे पण 10 रुपये अर्धा लिटर. येस. सो बघूया आता ग्रँड वर्ल्डला पोहोचतो आणि तिकडे बघूया कसं सगळं लोकेशन. सो मित्रांनो आता आलेलो आहोत आपण ग्रँड वर्ल्डला. फुकॉकमध्ये आहे हे ग्रँड वर्ल्ड म्हणून एक लोकेशन आहे. तुम्हाला दाखवतो हे कसं बाहेरून दिसतं ते. अजून तर आम्ही आतमध्ये गेलो नाही आहे. तिकडे आम्ही बाहेर जरा याला आलेली म्हणून थांबलेलो. आणि ते खूप भाषेचा प्रॉब्लेम आहे, कम्युनिकेशन खूप गॅप आहे इकडे. तर ट्रान्सलेटर वापरायला लागतं सगळीकडे. तिकडे काय विचार असेल तर भाई ट्रान्सलेटर वापरा आणि विचारा. त्यांना काय जाट करणार पण नाही तुम्ही काय शिवी घातली तरी. आम्ही फुल मजा घेतो इकडे, मजा घेतोय. पण ठीक आहे, जास्त मजा नाही घ्यायची. आणि हे बॅम्बू आहे काहीतरी, थांबा तुम्हाला दाखवतो. हे बांबू म्युझियम आहे इकडे. आणि हे ग्रँड वर्ल्ड आहे इकडे. तिकडे आतमध्ये गंडोला सेलिंग आहे व्हेनिस सारखं. आणि हा बघा, हा इथे डोक्यातनं पाणी येते भाई. हे पाणी काय येतं एवढ्या डोक्यातनं तुझ्या. मजा आया. और मैं ये जो मजा है बघा. आणि इकडे पण याच्या डोक्यात पाले 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 सगळे पाले. आणि हे सगळं इकडे बघा. यांना तर सगळं कळत तर नाही मी काय बोलतो यांना. आणि जाट कळत नाही त्यांना मी काय बोलतोय. तरी याच्यातून पाणी येतं डोक्यातनं. ओय ओय कुठे चालली, ये इकडे. ओ माय गॉड मस्त. हे बघा. आणि हे बांबू आहे, सगळे बांबूने बनवलेले आहे. बघा हा बांबू आहे, खरं बांबू आहे हा. मस्त बांबूनी सगळं बनवलं आहे. बापरे किती वरती आहे. पडलं तर एवढे लागतं तरी कोणाला तरी. होय छोटू. इथे मजा येते बघ. बाहेर काय कोणाला कळत नाही, फक्त इंडियन असल्याशिवाय. अरे हा मस्त सिगरेट पितो या मस्त पैकी. आणि असं हे सगळं बांबूचं वातावरण आहे इकडे. बाजूला बांबू पण आहेत. आणि हे बघा बांबू एवढं मोठं म्युझियम आहे बांबूचं. बांबूने बांधलंय फक्त. चला आता पुढे जाऊन बघूया काय होत आहे. पुढे जाऊन आवाज असेल तुम्हाला. फोटो काढत आहे. सो हे आहे टेडी बेअर म्युझियम. इकडे तुम्हाला एंटर करायचं असेल तर $8 खर्च करायला लागतात. पण आम्हाला नाही वाटत, आम्ही एवढे लहान आहोत. हे म्युझियम व्हिजिट करायला लहान मुलांसाठी चांगलं आहे. बघूया. आणि मस्त इकडे फोटोशूट होतं आहे, प्री वेडिंग. आणि हे सगळं ग्रँड वर्ल्ड आहे इकडे. सगळं वॉकिंग स्ट्रीट आहे आणि सगळं असं युरोपियन वाईब्स येतात इकडे सगळे. तर आता आम्ही पायनॅपल ज्यूस मागवलं इकडे. त्याच्यामधनं खूप
सो गाईज आता हे पायनॅपल ज्यूस मागवलं इकडे. सो ते खूप टेस्ट कर. प्युअर आणि एकदम म्हणजे काय म्हणतात त्याला, प्युअर फ्रूट असतं ना त्यातलं, म्हणजे एकदम प्युअर क्वालिटी आहे अशा ठिकाणी की तिथे कोरियन फूड जास्त आहे. चायनीज म्हणजे प्रॉपर चायनीज क्युझिन जे ऑथेंटिक असतं. आपलं चिकन ट्रिपल सेजवान अंडा वारके वगैरे काय नाही ते. पिझ्झा असेल, बर्गर असेल, हॅम असेल, पोर्क असेल, बीफ असेल, सगळं मिळतं इकडे. तर आम्ही आता मागवलं एक चिकन फ्राईड राईस. बघूया तर कसा येतं. एग फ्राईड राईस बघूया कसा येतं. बिकॉज इकडे आणि कसं स्प्रिंग मिळतं. रोल. आणि स्प्रिंग रोल मागवले आहेत. त्याच्यामध्ये आतमध्ये श्रिम्स असतात. लेट सी कसं मिळतं ते इकडे. कारण मिन्स काही किचन ऑप्शन नव्हतं. व्हिएतनाम ऑथेंटिक आहे इकडे बोलतात. तर मीन्स वास तर आपल्या चिकन फ्राईड राईस सारखाच येतोय. तर आणि बघूया. वाजवतं पण तसंच कढई. इकड फुल दिले तुला, फुल. गाईज हे स्प्रिंग रोल आहेत. बघूया कसं लागतं. मी याच्यासोबत खाते. हा सॉस कुठला आहे मला माहीत नाही. हा घे ना. हा सॉस पण माहीत नाही. गरम आहे. गोडसर आहे जरा. जाऊ दे, चांगलं काहीतरी मिळालं ना ते. म्हणजे गोड आहे थोडं, पण नॉर्मल टेस्ट आहे. आपण काय म्हणू शकतो, मोमोज टाईप. थोडी मोमोज गोड असतात ना, क्रिस्पी मोमोज गोड आहेत. मोदक. म्हणजे मोदक नाही, क्रिस्पी गोड मोमोज असे थोडेसे क्रिस्पी आहेत. हॉटेल झाडायचा काय तर विचार तिखट आहे का? कानात घालून दिले. हा इथे राईस आहे. एग फ्राईड राईस मागवला आहे. बघूया कसा लागतो आता खाऊन. आणि स्प्रिंग रोल तर चालूच आहे. चलून आता एग फ्राईड राईस ट्राय करणार आहे. बघ ट्राय कर चलून. ट्राय करते. स्पून नाही. नो स्पून. ओके, कोण बघा. लेट्स ट्राय. काय राईस आहे. राईस बाई. तर बघा कसा आहे. कडक राईस आहे, कडक राईस. खाऊन बघूया. म्हणजे असं कडक नाही आहे, असं कडक आहे, पिका आहे. काय टेस्ट असतं राईसला. फोडणीचा भात पण छान लागतो त्यापेक्षा. मी हात नाही फोडणीचा भात, पण मला वासावरनं कळतं याला काहीच नाही आहे. सो हे इंडोशीन मार्केट आहे इकडे फुकॉकमधलं. अँड फुल ऑन सगळे इथे बगी वगैरे आहेत. लेट्स एक्सप्लोर दिस मार्केट राईट नाउ. आता हे तुम्हाला लाईव्ह मिळणार तिकडे BBQ मध्ये. आणि सगळं खाऊ शकतात तुम्ही. हा मोठा वाला खेकडा पण खाऊ शकतात. हे मार्केट छान आहे. ते क्रॉक्स खूप स्वस्त आहेत. क्रॉक्स फुलं स्वस्त मिळतात इकडे. तुम्हाला पाहिजे असतील तर DM करा मला. फुल ओरिजिनल क्वालिटी आहे. सो खूप लोकांचा प्रश्न असेल की विजा इकडे कसा मिळवायचा. विजा प्रोसेस खूप सोपं आहे. जर तुम्ही थायलंडवरनं सरळ फुकॉकला येत असाल मुंबईवरनं, तर तुम्हाला इकडे विजा घ्यायची काही गरज नाही. कारण फुकॉक हा विजा फ्री आयलंड आहे इंडियनसाठी. बऱ्याच लोकांचा प्रश्न असतो की फुकॉकसाठी विजा लागतो. हो लागतो, पण तुम्ही जर ॲडजॉईनिंग फ्लाईट
होचिमिन सिटीवरनं घेत असाल तर त्यामध्ये तुम्हाला विजा ऑनलाईन प्रोसेस करून घ्यावा लागेल. सो डे 1 आयटिनरी खूप सिम्पल आहे. तुम्ही लँड व्हा फुकॉकमध्ये, थोडं चिल करा दुपारी आणि मग संध्याकाळी ग्रँड वर्ल्डला येऊन फुल ऑन चिल करा आणि परत हॉटेलमध्ये जाऊन आराम करा. हा आहे तुमचा डे 1 प्लॅन. सो फायनली गाईज आता घरी आलेलो आहे, रूमवर आलेलो आहे, सॉरी घरी नाही. आणि आता झोपणार नाही. बसला खूप थकलो. उद्या परत सकाळी लवकर उठून जायचं आहे. स्टे ट्यून्ड. व्लॉग हा फर्स्ट एपिसोड इथं संपवतोय. गुड नाईट. गुड नाईट शबा खेळ. बाय बाय. चप्पा खेर काय असतं. चला राम राम मंडळी. उद्या भेटूया नेक्स्ट डे.